हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. बघा सकाळचा गावाकडचा नजारा. पहाड झाली आहे, सूर्य उगवला आहे. शांत वाटत आहे एकदम. हाय, गुड गुड मॉर्निंग. मॉर्निंग. तर आज डे 2 आहे आणि आम्ही ज्या रेसॉर्टमध्ये राहिलो आहोत तिथं बघा किती सुंदर असा विंडोमध्ये बघा तुम्ही, व्ह्यू किती छान आहे बघा. नारळाची झाडं आहेत सगळी, सर्व मस्त असं वातावरण पण किती छान वाटते. लहान मुलांसाठी असं प्ले एरिया आहे. लहान मुलं बघा कशी खेळत आहेत, छोटी छोटी. खरंच रिलॅक्स करण्यासाठी खूप छान आहे जागा आहे. हाय कर, हाय हाय कर, वर बघून हाय कर. हाय. या रिसॉर्टमध्ये 2 टाईपचे रूम्स अवेलेबल आहेत. ग्राउंड फ्लोअरला स्टँडर्ड AC रूम्स आहेत आणि फर्स्ट फ्लोअरला डिलक्स AC रूम्स. ही मी तुम्हाला आता डिलक्स AC रूम दाखवत आहे. रूम्स खूपच स्पेशियस आहेत. 2 ते 4 लोकांसाठी परफेक्ट आहेत. तुम्हाला एक्स्ट्रा मॅट्रेस दिली जाते आणि टॉयलेटरीज पण प्रोव्हाइड केले जातात. तसेच रूममध्ये स्टोरेजसाठी कबर्ड आहे विथ वायफाय अँड TV. सो आता आपण या रूमचे वॉशरूम बघून घेऊया. खूप छान आणि क्लीन आहे वॉशरूम. गीझरची पण सुविधा आहे गरम पाण्यासाठी. तर वॉशरूमच्याच बाजूला मिरर आहे आणि एक छोटीशी विंडो आहे. सो आमची कॉर्नरची रूम असल्यामुळे आम्हाला या रूममध्ये 2 विंडोज भेटल्या, त्यामुळे खूप फ्रेश वाटतं रूममध्ये आणि व्ह्यू पण खूप छान आहे आणि ओव्हरऑल रूम फॅमिलीसाठी खूप मस्त वाटते. रूमच्या बाहेर पडताच तुम्हाला कॉमन गॅलरी पॅसेज आहे, जिथून तुम्हाला गार्डन व्ह्यू आणि स्विमिंग पूल व्ह्यू आहे. ही प्रॉपर्टी खूपच छान आणि क्लीन आहे. सो तुम्ही विचार करत असाल इतकी सुंदर प्रॉपर्टी कुठे लोकेटेड आहे. सो हे आहे अलिबागमधील नागाव बीचजवळ असलेलं समुद्र स्नेह रिसॉर्ट, जे नागाव बीचपासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. इथे रूम्स आणि पॅकेज सिस्टम आहेत, सो तुम्ही ग्रुप आणि फॅमिलीच्या नुसार बुकिंग करू शकता. ह्याच प्रॉपर्टीमध्ये यांचं इन हाऊस हॉटेलसुद्धा आहे, जिथे तुम्हाला व्हेज नॉनव्हेज दोन्ही मिळेल. इथे लहान मुलांसाठी प्ले एरिया आहे आणि इथे फूडसाठी तुम्हाला एक सिटिंग एरिया बनवला आहे स्विमिंग पूलच्याच बाजूला. इथे नाईटला खूप छान व्ह्यू येतो. आय होप तुम्हाला हे रिसॉर्ट नक्की आवडलं असेल. ह्याचे बाकी डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत, नक्की चेक करा. तर आता आम्ही जेवणासाठी निघालो आहोत आणि सुरुची रेस्टॉरंटमध्ये जात आहोत. तर इथे समोरच बघा तुम्हाला नागावची वाडी आणि याच्या समोरच बघा सुरुची रेस्टॉरंट आहे आणि याचे पूर्ण डिटेल्स तुम्हाला पुढे पाहायला मिळेल. तर हा कोणता स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे, तर हा आमचा वैयक्तिक अनुभव आहे. तर इथे आम्ही 2 दिवस नाश्ता जेवण वगैरे जेवलो. तर जेवण खूपच सुंदर आहे आणि पनीरच्या भाजीमध्ये आमची आवडती भाजी आहे, त्यामुळे व्हरायटी पण याच्यामध्ये खूप होती. शिवाय फ्रेश होतं जेवण आणि कोणत्याही प्रकारचा त्रास वगैरे झाला नाही. आणि अलिबागमध्ये आल्यानंतर बघा फिशचे रेस्टॉरंट खूप सारे मिळतात, पण प्युअर व्हेज मिळणं थोडं मुश्किलच आहे. तर मला हे प्युअर व्हेज हॉटेल म्हणजेच रेस्टॉरंट नागाव बीचच्या जवळच मिळालं आणि अगदी 5-10 मिनटाच्या अंतरावरती आहे आणि अगदी सिंपल रेस्टॉरंट आहे. काही AC वगैरे नाही, पण फूड इतकं सुंदर आहे की एकदा तरी तुम्ही जाऊन तिथेच आस्वाद घ्याच. हा माझा अनुभव आहे. खूपच छान. हे नक्कीच ट्राय करा. पनीर लाहोरी. पनीर लाहोरी कंटिन्यू केलं.
तुम्हाला जेवण आवडल्यामुळे तुम्हाला म्हणजे मनापासून आभार आहे. अहो तुम्ही आभारी नाही, आम्ही आभारी आहोत की आम्हाला असं रिस्पॉन्स दिला मी जेवणाला नाही जेवणाला आवडलं म्हणून आता. आवडलं तर नक्कीच सगळे येणार ना. आणि इतकं छान वाटलं आणि क्वांटिटी आणि त्याच्यात चव पण एवढी चांगली. मुंबई पुण्याला रेट कसे आहे डबल ही भाजी मुंबई पुण्याला 300-350 रेटमध्ये असते. 200-250 रेटमध्ये आहे. ते पण आता बघा ना, आता दुपारी येतील मुंबईला आता. पण आपण डोसा मागवतो तर ह्या डोशाची श्रुती बघ, डोशाची क्वांटिटी पण बघ केवढी आहे. हां? आणि चवीला पण असं नाही की काहीतरी दिलंय बघ करून, खूप छान आहे. आणि तुम्हाला नक्की जसं कसं कमी तिखट गोड तिखट त्याच्यामध्ये हो. सर्व एक जास्त मारवाडी कस्टमर असे येतात हो. की कमी तिखट मिरची नको, चटणी नको, हां. हळद नको, नूडल नको, मी कांदा नको, अशा प्रकारची बरीच कस्टमर. त्याप्रमाणे तुम्ही बरोबर करता, म्हणजे मेन आहे. आता सांगतात हा देतो म्हणून आणि तोच मसाला टाकतात, तसं त्यांना नाही. आवाज असं द्यायला लागतो. मग सांगते काय, 2 दिवस मला चांगलं वाटलं म्हणून मी इथेच आलं, कुठे दुसरीकडे ट्रायच केलं नाही. कारण नाहीच ते इतकं छान बोलण्यासारखंच नाही, काही प्रश्नच नाही. मला खूप आवडलं आणि मी आता सगळ्यांना सांगते नक्की तुम्ही ते ट्राय करा कपलचा सुरुचीमध्ये. येतो एकच होता. जास्त कसं गुजराती मारवाडी जास्त इकडे असतात प्युअर व्हेज असल्यामुळे हे एकच रेस्टॉरंट हो. तुमचा कितना लंबा आहे का? अरे वॉकिंग डिस्टन्स भी 5 मिनिट के है. प्युअर वेज शोधतात लोक, असं आहे. मिळत नाही आणि चांगलं मिळत नाही. काय खरंच तुमचे आभार की आम्हाला लवकर देवा रे. काही गोष्टी महत्त्वाच्या माहिती क्लीन असतात. क्लीन, हां. किचन पाहिलं ना नाही क्लीन आणि कसं मेन महत्त्वाचं किचन नंतर हो आणि म्हणजे असं हे नाही केलेलं, शिळं वगैरे नाही. फ्रेश बनवतात आणि फ्रेश देतात, ते मेन आहे. मी बघितलं ना तेव्हा आम्ही किचन. दुसरी आयटम सांगतो कस्टमरला की आपल्याला रेडी करणार परिस्थिती काही मेनू भरपूर सांगतात म्हणजे आपल्याला कसं तर रेडी ठेवत नाही पण पनीरमध्ये पण मेनू भरपूर आहे ट्राय करण्यासाठी आहे. आता पनीर पण पाहिला वारणा पनीर ब्रँडेड सर्व माल अमूल ब्रँडेड पनीर क्रीम मावा बटर याच्यामध्ये ब्रँडेड कंपनीचं पनीर अमूल चीज बटर मावा हे सर्व ज्या गोष्टी आहेत त्या सर्व ब्रँडेड वापरतात. लोकल असं काही नाही. नाही त्याच्यामुळे कसं आता आम्ही 2 दिवस जेवतोय ना, पण कसला त्रास नाही. म्हणून तर आम्ही आलो ना विश्वासाने. आणि गिरायकाला काय विश्वास पाहिजे असतो. कस्टमरला आधी कसं आहे आता हल्ली कस्टमर जास्त करून रिव्ह्यू चेक करून देतात. हो बरोबर. त्याच्यामुळे मला मी काय म्हटलं पाहिजे रिव्ह्यू मी चेक करा. नाही नाही, मला खूप आवडलं. आणि महाराजांच्या पुतळ्याजवळ ते तिथे आहे का बोर्ड? बोर्ड आम्ही लावलंच नाही. कारण कसं आहे लोगो आहे नाव आहे सुरुची. हां. तुम्ही जरी विचार रिक्षावाला विचारा किंवा कुठल्या किराणीवाल्याला विचारा सुरुची म्हटल्यानंतर ते तर मस्तपैकी जेवून झालं आहे आमचं आणि आता आपण अलिबाग बघायला जाऊया, अलिबाग बीच. तर आपण तिकडे भेटूया सगळे. तर इथे बीचच्या बाजूलाच बघा बरेच असे कॅप ते टोप्यांची शॉपिंग चालली आमची. तर छान अशा रंगीबेरंगी आणि मस्त अशा कॅप होत्या. डिस्कस चालू आहे राऊंडवाल्या टोप्या होत्या. कशा घ्यायच्या. एवढ्या मोठ्या कॅप आपण कधी घेत नाही, पण खरोखर बाहेर ऊन पण होतं, त्यामुळे आम्ही तिघींनी जी शॉपिंग केली आणि मग त्या टोपी कॅप घेण्यामध्ये उन्हामुळे जमलेला आहे. घालूनच आम्ही बीचवरती गेलो. तर अलिबाग हा बीच खूप छान आहे आणि फॅमिलीसाठी खूपच मस्त आहे. अदर ॲक्टिव्हिटीज पण भरपूर साऱ्या आहेत, वॉटर स्पोर्ट्स पण आहेत, कॅमल रायडिंग, हॉर्स रायडिंग आहे आणि बरंच काही आहे. आणि आम्ही वीकडेला आल्यामुळे गर्दी थोडी कमी आहे. आज आम्ही आलो आहे अलिबाग बीचवरती. अलिबाग बीच नाव करणार आहे. तुम्ही बघू शकता अलिबाग बीचवरती किती माणसांची रेलचेल आहे.
बीच खूप छान आहे, फिरण्यासारखं आहे, परंतु खूप सारं ऊन लागत होतं, त्यामुळे कसं जास्त राईड आम्ही करू शकलो नाही. थोडंसं फिरलो वगैरे आणि मग नंतर फोटो वगैरे काढले आणि त्यानंतर आम्ही निघालो. जाऊ दे. तर अलिबाग बीच बघा मस्त असं फिरून झाल्यानंतर आम्ही नागाव बीचचा सनसेट एन्जॉय करण्यासाठी आलो. वाव, आता आपण आलो आहे नागाव बीचवर आणि बघत आहोत आपण नागावची सुंदर बीच. चला मग आपण नागाव एन्जॉय करूया. नागाव बीच अच्छा निघालेगा. मुक्याने बोलले गीत ते चाहले, स्वप्न साकारले पहाटे पाहिले, नावना त्याला काय नवे, वेगळे मांडले सोहळे तुझसाठी. हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी, कोणी कुठे बांधल्या इश्कगाठी. श्रुती हाय. बोला टाका, हे टाक, पकड. हड्डीवर बसायचा नाडीवर. मम्मी इकडे बघ. जा ना श्रुता तू. असं उडवू नका पाणी, उडवू नका पाणी. हां असं ना. हाय.
तर आता गुड मॉर्निंग. आता आज मस्त सकाळ झालेली आहे. आज आमचा दुसऱ्या दिवसाचा आमचा स्टे संपलेला आहे. आता आम्ही थोड्याच वेळात चेकआउट करणार आहोत. पॅकिंग वगैरे सगळं झालेली आहे. गुड मॉर्निंग. तर 2 दिवस अलिबागमध्ये कसे गेले कळलं नाही. छान मस्त असा रिसॉर्ट आणि निसर्गरम्य असं वातावरण. तर सकाळी बघा आता 8:30 झाले आहेत आणि मस्त असं वातावरण झालेलं आहे. जाऊसं वाटतच नाही आहे पण घरी तर जावंच लागणार आहे. पण मस्त 2 दिवस इतके छान गेले ना, सगळ्यांना खूप आनंद मिळाला फॅमिलीला. चला तर मग आता घरी निघूया. प्रवासाला. ओम साईराम.